यार 6 वाजले, आता मग केव्हा येतील? कोणी आहे का घरात? दिवे लागणीची वेळ झाली तरी घर अंधारात आहे. दादा मामा आता कोणी आहे का दिवे लावायला? हो हो आलेच. गुड इव्हिनिंग दादा मामा. द्या ते घेते मी. मी दिव्यात तेल घातलंय आणि वात सुद्धा लावून ठेवली. हो, मग दिवा लावायला कोणी बाहेरून येणार आहे? तुम्ही नाही म्हणजे तुम्ही आलात ना त्याच्यामुळे दिवा लावायचा राहिला. मी लावते, लगेच लावते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी. उजेड पडला तुळशी पाशी आमचा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात. घरातली लक्ष्मी बाहेर. घरातली इडापिडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घरातल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. दादा मामा तुम्हाला चहा आणू का? तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये काम करून दमला असाल ना. ते आत्ता जसं वागतीयस तसं रोज वागणार आहेस का तू? हो, या घरची सून म्हणून जे जे करायला हवं ना ते सगळं करणार आहे मी. वा, छान. पण मग आज सकाळी मला तू म्हणाली होतीस की एक गोष्ट मी करीन, म्हणजे अगदी छाती ठोकपणे म्हणाली होतीस. ती झाली का पूर्ण? मी सांगितलं होतं तुला वही भरून पूर्ण लिहायला की माझी चूक झाली, याच्या पुढे सिंधू ब्रह्मे या प्रकरणात मी नाक खुपसणार नाही. लिहिलंस का? कुठे नाही लिहिलंस ना? नाही लिहिलं. नाही लिहिलं ना? नाही तसं नाही लिहिलंय. लिहिलंस म्हणजे मग घरातली सगळी कामं राहिली असतील आणि शिक्षा मी दिली म्हणजे माझीच चूक आहे, तर मलाच कामं सगळी मलाच करायला लागणार. चला. नाही नाही दादा मामा सगळी कामं झाली आहेत. म्हणजे अगदी केर लागीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं डन. तू घरातली सगळी कामं केलीस आणि शिक्षाही पूर्ण केलीस. कमाल केलीस तू. आणि बघू वही बघू काय केलंस तू. बघू म्हणतेस ना?
लिहिली वही? काय सापडली नाही ना वही? नाही. नाही लिहिलंच नसेल तर सापडणार कशी? हो मामा, मी लिहिली आहे. खरंच खूप मेहनतीने लिहिली आहे मी, पण सापडत नाही. मला 1-2 मिनिटं देता का? मी शोधते कुठेतरी असं. शाळेतली मुलं तो गृहपाठ केला नाही की कशी भुक्कड कारणं देतात तशी कारणं देऊ नकोस. मला वाटतं स्मार्ट मुलगी असतो, तू काहीतरी वेगळं निदान बरं कारण तरी देशील किंवा खरं बोलशील माझ्याशी. मामा मी खरंच बोलतीये, खोटं नाही बोलत आहे मी. मी खूप आटोकाट प्रयत्न केलाय ती शिक्षा पूर्ण करण्याचा. ती वही सापडत नाहीये कुठे, मला कळत नाही. तू किती नाटकं केलीस ना तरी त्याला मी काही भुलणार नाही. दिलं असेल तर दाखव, नाही तर खरं काय ते सांग मला. ते म्हणतात ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ही काय वही इकडे आहे? माझी वही कुठे मिळाली? गादीवर. अरे गादी असं काय करतो? नाही अरे झोपाळ्यावर. कठड्यावर. अरे कठड्यावर सापडली. अगं सई, तुम्ही झोपण्यासाठी गादी घालता ना, तर त्याच्या पलीकडे दरवाजा आहे. दरवाजा उघडला की झोपाळा आहे. झोपाळ्याच्या बाजूला कठडा आहे. कठडा. हा, आणि कठड्याच्या कोपऱ्यावर वही आहे. यही तो है वही, वही तो है यही. मग दादा बघ दादा, अरे शिक्षेच्या वाक्यांनी अगदी काठोकाठ भरली आहे वही. बघ चेक कर. शिक्षा आणि वही दोन्ही पूर्ण केलंय सईने. शाब्बास सई, शाब्बास. वेल डन. वेल डन. वही तर पूर्ण भरलेली दिसतीये, पण भाजीची पिशवी कशी भरलेली असते तशी आहे. म्हणजे मध्येच कांदा लागतोय हाताला, मध्येच बटाटा लागतोय, मध्येच
शेवग्याची शेंग लागतीये. मला एवढंच म्हणायचंय की ह्या वळीच्या प्रत्येक पानावरती तुझं अक्षर वेगळं आलंय. म्हणजे कधी नागमोडी तर कधी वळंदार, कधी टपोर तर कधी कोंबडीच्या पायासारखं. हा बरोबर आहे दादा. कसं आहे, कोर्टात सुद्धा पुरावे बघताना आम्ही हेच तपासून बघतो की अक्षर बदललं तर नाही ना. एकाच माणसाच्या एकाच फाईल मधल्या सह्या सुद्धा बदलत जातात. त्या जर बदलल्या नाहीत तर आम्ही समजतो काहीतरी गडबड आहे. आता दिवसभर लिहून हात दुखला असेल आणि मग अक्षर बदललं असेल. आपल्या शाळेत नाही का व्हायचं, म्हणजे परीक्षेला लिहिताना काही पानं कशी सुवाच्य अक्षरात यायची, पण जशी वेळ संपायला लागते तसं घाईघाईत लिहिताना अक्षर बदलत जातं ना, तसंच झालं असेल. आणि त्यातनं आजकालच्या मुलांना लिहायची सवय कुठे असते. त्यातनं सही इंग्लिश मिडियमची, मराठी लिहायची बोंबा बोंब. असणार ते असं वेगळं वेगळं थोडं वाटत असेल अक्षर. हो अरे वा, तुमचं हस्ताक्षर ह्या विषयावरती बराच अभ्यास झालेला दिसतोय. अरे दादा, तूच आमच्याकडनं असं गिरवून घेतलंस ना लहानपणी, आठवत नाही का. पण हे मला गिरवलेलं वाटत नाहीये, सारवलेलं वाटतंय. सारवा सारव. खरं सांग, तूच लिहिलंयस हे सगळं? दादा मामा मी हो, तिनेच लिहिलंय. हो, तिने विचारतो काय. हा, म्हणजे काय, मी बघितलंय ना. हो, मी पण लिहिताना बघितलंय, लिहिताना बघितलं. तुम्ही दिवसभर घरी होतात? हो. नाही म्हणजे आम्ही घरात नव्हतो, पण आम्हाला माहिती आहे ना. नाही म्हणजे तिनेच लिहिलं असणार, आमचा विश्वास आहे ना. पण मला तुमच्यावरती विश्वास ठेवा असं नाही वाटत. अरे दादा, आम्ही आता असं काय करू म्हणजे तुझा आमच्यावर विश्वास बसेल. कमाल झाली बाबा. हात पुढे करा. सई, जरा बस. हात पुढे करा. नाही घाबरू नका, मी काही लगेच छड्या मारत नाहीये. गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय नाही. बघू, हात पुढे करा. हा नाही तो. ही शाई कसली? ते कोर्टात कागदपत्र, करारनामे, म्हणजे गुन्हेगार, साक्षीदार यांच्या सह्या ना, बऱ्याच सह्या लागतात. त्यामुळे ते नाही, एका पार्टीला अर्थव्यवस्थेसंबंधी समजावत होतो, पण त्या मूर्खानं तोंडी सांगितलेलं कळतच नव्हतं. म्हणून मग शेवटी लिहून दिलं तेव्हा काहीतरी. आणि पिंट्या, हे काय तुझ्या हातावरती ग्रीस का? 100 पैकी 100 मार्क खातात आहे ओळखल्याबद्दल. निळ्या रंगाचे ग्रीस नसलं असेल ना. पिंट्या, गप्प बस. तुमच्या सगळ्या लबाड्या माझ्या लक्षात आले तेव्हा काय ते खरं खरं सांगा. मी सांगते. दादा मामा, मला ती शिक्षा पूर्ण करायची होती. अर्धी वही मी लिहून काढली सुद्धा होती, पण मी ती पूर्ण नाही करू शकले. पण मग संध्याकाळी तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही माझ्यावर रागवाल म्हणून मग बाकी मामांनी ती वही पूर्ण केली. ह्या घरामध्ये ना खोटेपणाचा बाजार भरलेला आहे. आणि जर का दरवेळेला उंदराला बांधर साक्ष होणार असेल तर या घरातल्या प्रत्येकाला शिक्षा मिळायला पाहिजे.
आणि ती शिक्षा आहे निर्जळी उपास. म्हणजे ह्या घरातलं अन्नच नाही तर आज कुणाला पाणी सुद्धा मिळणार नाहीये. आणि एवढ्यावरती नाही भागणार. ज्यांनी ज्यांनी खोटेपणा केलेला आहे ना ते सगळे आज रात्री 11 वाजेपर्यंत घराच्या बाहेर थांबतील. आउट. कोणी काहीच का बोलत नाही आहात? आणि एवढं काय झालंय दादा मामांना चिडायला? आम्ही खोटं बोललो, लपवालपवी केली. दादाला असं खोटं वागलेलं आवडत नाही. पण मग तुम्ही तरी कशाला वही पूर्ण केलीत ती? अगं तुला ओरडा खावा लागला असता ना. अहो खाल्ला असता ना मग मी तो. आम्हाला नसतं चाललं. आपल्या माणसाला झालेला त्रास आम्ही बघू शकत नाही. मी पण आपल्या माणसाला त्रास झालेला नाही बघू शकत. आणि म्हणूनच मी सिंधू मामींना पैसे दिले होते. दादा मामांना हे सगळं कळलं असतं ना तर त्यांना त्रास झाला असता म्हणून मी हे सगळं लपवलं. ते सिंधू वहिनींचं नाव आलं ना मध्ये म्हणून हे सगळं. पण त्यांना फक्त 1500 रुपये तर दिले होते. थोडी ना सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली होती. एवढं चिडण्यासारखं काय झालं होतं? अगं पैसे किती दिले हा प्रॉब्लेम नाहीच आहे. पैसे कोणाला दिले हा प्रॉब्लेम आहे. सिंधू वहिनी दादाची दुखती नस आहे. त्याच्यावर पाय पडला की तो बिथरतो आणि मग शांत प्रेमळ सतसत विवेक बुद्धी असलेला दादा बाजूला पडतो आणि त्याच्यातला जमदग्नी जागा होतो. या सिंधू वहिनीमुळे दादाला तणावाचा आणि अँझायटीचा आजार आयुष्यभरासाठी चिकटलाय. म्हणून मग आम्ही पण त्याच्याशी फार वाद घालायला जात नाही. तो म्हणेल ती पूर्व दिशा मानून त्याने जी घालून दिलेली शिस्त नियम आहेत ना त्याप्रमाणे चालत राहतो. नियम आणि शिस्त मलाही मान्य आहे. मी माझी चूक कबूल केली होती ना. मग ही शिक्षा वगैरे सगळं कशाला? कारण शिक्षा दिल्याशिवाय अद्दल घडत नाही असं त्याला वाटतं. आपल्याच माणसांना का अद्दल घडवायची? आपण काय क्रिमिनल्स होत का कोणी अद्दल घडवायला? आणि मी शिक्षा पूर्ण केली होतीच ना. शेवटची 10 पानं फक्त राहिली होती ती तुम्ही प्रेमापोटी लिहून दिलीत मला. आता प्रेमाने वागल्याबद्दल सुद्धा शिक्षा देणार आहेत का? आणि शिक्षा ती सुद्धा ही अशी, घरात यायचं नाही, बाहेरच उभं राहायचं, जेवायचं नाही, साधं पाणी सुद्धा प्यायचं नाही. याला काही अर्थ आहे का? नाही अर्थ नाही काही आणि इलाज तर बिलकुलच नाही. नाहीतर एवढं आमची लग्न होऊन आम्ही सगळे. आणि बाई आता तू चिडू नको. 2-2 निकारे हातात घेऊन आम्ही नाही फिरू शकत. आणि भुकेला पोटी तर बिलकुलच नाही. सई आमचा दादा आहे ना, हा दादा तसं हेकड नाहीये. तो दुखावलाय त्यामुळे असं काहीतरी करतो आणि मग शांत झाल्यानंतर पुन्हा सुतासारखा सरळ येतो. पण या सगळ्या बाई तुम्हाला त्रास होतोय ना. या सगळ्या गोष्टी थांबायला हव्यात ना. त्यांनी बदलायला हवं की नको? बदले. आता तू आलीस ना तेव्हा घर बदलेल, दादा बदलेल आणि पुन्हा पूर्वीसारखा शांत. बदल होतील नाही, बदल व्हायलाच पाहिजे.
कारण इथल्या चांगल्या गोष्टी मी जशा प्रेमाने ऍक्सेप्ट केल्या आहेत ना, तशा चुकीच्या गोष्टी मी पोटात घेईन असं अजिबात नाही. मी समशेर सिंगे आणि ब्रह्मींची सून सुद्धा. वेळ आली तर मी जगाशीच काय, दादा मामांची सुद्धा पदार्थ